केव्हा ऑपरेशन झालं त्यावेळेस जातो. त्यावेळेस मी जवळ 10 नर्सिंग होम, मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे जवळ 17-18 तास फुल बिझी असायचं. पण जे कालिका देवीची कृपा मला आशीर्वाद ती इतकी मला शक्ती दिली की मी त्या ट्रस्टीमध्ये गेलो. मग माझं विचार बघून त्यांनी मला अध्यक्ष केले आणि गेले 35 वर्ष मीच अध्यक्षाने केलं. तर मी सांगण्याचा उद्देश काय आहे आपल्याला, मी जेव्हा ट्रस्टीमध्ये गेलो त्यांचा प्लॅन होता की मंदिर बांधायचं. मंदिर बांधायचं म्हणजे हा एक स्थान आहे समाजाचं जिथं आपण सगळेजण येऊ बसू, समाज बांधव म्हणतात आणि आपण समाजासाठी काहीतरी करू. जसं अमेरिकेचे प्रेसिडेंट लिंकनने म्हणलं तर व्हॉट नेशन हॅज गिवन यू डोंट थिंक, व्हॉट यू हॅव डन फॉर द नेशन इज इम्पॉर्टंट. आम्ही समाजासाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. समाज आपल्याला काय देते याच्यासाठी विचार करू नये. कारण तुम्ही समाजासाठी काहीतरी करतो तर संपूर्ण समाज समृद्ध होतो. आणि माझं एक फॉर्च्युनेटली एक 6 महिने इंजिनिअरिंग झाल्यामुळे तिथला जो मंदिराचा तरी प्लॅन माझ्या पुढे ठेवला. मी सहज गेलो मिटिंगला, हे असं नको, आपण जे आपलं हिंदू ट्रेडिशन आहे मंदिर त्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू असं म्हणतं. माझे विचार सगळ्यांना पटले. मी तेवढ्याच ॲनेस्थेसिया तयार होतं आणि परत मिटिंग द्यायचं असं हे चालत होतं. मग मी सांगितलं आमचे एक भाऊ आहेत माऊस, त्यांना मी कॉन्टॅक्ट करतो येतं का, त्याने असं असं मंदिर बांधलं. पण त्यांनी त्याचे प्लॅन मुंबईत करून दिलं महामुनी म्हणून आणि स्ट्रक्चरल डिझायनिंग पण आहे. तमिळनाडूचे डेकोरेटिव्हवर म्हणजे सांगाच होते की तुम्हाला जर देवाने ज्ञान दिले तर थोडासा पहिलं तुम्ही समाजासाठी वापरा. त्यामुळे आता नाहीतर त्यांनी एक साधं काहीतरी बिल्डिंग बांधलं पण मला तिथं आपला परंपरा, आपली संस्कार, आपली संस्कृती आणि हे घराचं उद्देश हे सगळं सफल करायचं होतं. आणि हे होऊ शकतं कारण त्याला मला समाजाने साथ दिलं. मी म्हणजे आम्ही सर्वांनी केले. तर तुम्ही विजापूरला आला तर श्री कालिका मंदिर पहा, 14,000 स्क्वेअर फूट बांधलं आहे. आणि पूर्वी तिला काय होत होतं तर आता वर्षाला जवळ 15 ते 20 लाख रुपये इन्कम होतं तिथं. त्यामुळे समाजाच्या काहीतरी उद्धार करतात, समृद्धी करतात, काहीतरी मदत करण्यासाठी त्याला उपयोग करू शकतो. आता गेल्या 2-3 वर्षापर्यंत तर हे त्यामुळे काय होतं समाजाचे किती लोक एम्प्लॉईज होऊ शकतात. तर आपण सर्वांपेक्षा आता काही गोष्टी पटत नाही पण आपण श्रेष्ठ ब्राह्मण आहे. कारण आम्हाला वैष्णव ब्राह्मण डॉक्टर्स बाहेर तुम्ही कोण म्हणे वैष्णव तुमच्या श्रेष्ठ असं सांगत असतो. आणि ते आपली वेगळी परंपरा आपण ठेवली पाहिजे, जपली पाहिजे. आपण धार्मिक येतात उद्योग क्षेत्रात, राजकारणात, शिक्षण संस्था आणि आपल्यामध्ये राजकारणामध्ये पुढे यायला पाहिजे. आपण गव्हर्नमेंट आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्याकडे कधी एक राजकारणामध्ये कोणीतरी पाहिजे. आणि त्यामुळे आपण सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे यावा या दिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करावा. कारण खारीचा जरी वाटा असला तर तो सेतू पूर्ण होतो. पण प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे धर्मप्रमाणे या समाजकार्यात सहभागी व्हावे अशी मी सर्वांनी विनंती करतो. आजच्या या सुंदर कार्यक्रमात प्रशस्ती घेतलेली, प्रशस्ती देणारे आणि हे कार्यक्रम फार उत्तम रीतीने केले. आणि त्यांनी मला बोलून मला माहिती नाही याला कोण मला विचारलं या तुमचा सत्कार करायचा काय माझा उद्देश आहे. करून घ्यायचं मला काही आवडत नाही पण काय करून घ्यायचं म्हणजे आम्ही काय केले त्याच्याकडून 4 लोकांना त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांनी काहीतरी समाजासाठी योगदान केलं तर ते फारच चांगली गोष्ट आहे. ह्या उद्देशाने मी आलो. तर तुम्हा सर्वांचे आभार, नमस्कार. विशेषतः अवतार साहेब आणि संतोष कर्मकर यांना नमस्कार, धन्यवाद करून मी माझे भाषण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक, जय विश्वकर्मा आणि जय सोलार समाज. थँक्यू.